विटाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे उद्घाटन श्री प्रदीप दिलीप करड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कॅम्प नंबर 4 मधील VTC ग्राउंड रोड परिसरात करण्यात आले। उद्घाटन सोहळा प्रदीप यांच्या आई सौ रेखाताई दिलीप करड यांच्या हस्ते पार पडला। संस्थापक अध्यक्ष प्रदीप करड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत समाज हितासाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। प्रदीप करड यांनी सांगलीतील पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळातील समाजाची सेवा आणि शासकीय बाल वसतिगृह तसेच वृद्धाश्रमातील नागरिकांसोबत उत्सव साजरा करण्यासारखी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत। त्यांच्या सामाजिक कार्यातून गरजूंच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विटाई प्रतिष्ठानचे भविष्यातही लोकहिताचे कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प आहे। या सोहळ्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गौरव, विभागाध्यक्ष सुभाष बनसोडे, भीम आर्मीचे शहराध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष हेमंत जाधव, समाजसेवक योगेश म्हात्रे तसेच अन्य मान्यवर आणि समाजसेवकांनी हजेरी लावली। उपस्थितांनी प्रदीप उर्फ बबल्या करड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विटाई प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी सुनील तांबे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। मुळामध्ये अथक परिश्रमातनं आणि शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं, अथक मेहनत करून गरिबीतून आणि इथपर्यंत पोहोचून आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा त्या गरिबीची जाण ठेवणं की समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे। समाजासाठी जी तळमळ आहे ती तळमळ प्रदीप करड यांच्यामध्ये सातत्याने दिसून आली। मग तो कोविड काळ असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल, सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा गोरगरिबांच्या मदतीसाठी प्रदीप करड हे सातत्याने पुढे असतात। त्यांच्या डोक्यामध्ये काय अशी समाजसेवा करत असताना स्वतःच्या पाठीमागे एक लोगो असला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या मातोश्री रेखा करड यांच्या हस्ते आज विटाई प्रतिष्ठानचं उद्घाटन केलेलं आहे। आणि या विटाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील असतील, आजूबाजूच्या शहरातले असतील, गोरगरीब असतील, दिनदुबळे असतील, समाजातील लोक असतील, की समाजसेवा कशी करता येईल किंवा लोकांना कशी मदत करता येईल, त्यासाठी आज या सामाजिक संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे। मी प्रदीप करड यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सातत्याने त्यांना जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी त्यांच्या पाठीशी उभा असेल। च्या वाढदिवसाच्या दिवशी विटाई प्रतिष्ठान या नावाने सामाजिक संस्था मी ओपन केली आहे। आजपर्यंत खूप मदत केली, पण ती मदत एवढ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत नव्हती। त्यासाठी एक अथॉराइज ठरवलं की एक संस्था ओपन करावी, त्या माध्यमातून सगळ्यांना मदत, लोकांची जी काही गरज, आरोग्य असेल, शिक्षण असेल, एखाद्याला शिकायचं आहे किंवा त्याच्याकडे पैसे नसतील, कुणी गरीब असो, त्याला आमच्याकडून पूर्ण मदत केली जाईल। कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण नागरिकांना मदत केली होती, असंच आपला झंझावात जो आहे तो चालू राहणार। खूप मोठा झंझावात ह्यापुढे चालू राहील। कोरोनाच्या काळात आम्ही खूप मदत केली, जवळजवळ आम्ही 250-300 किट वाटल्या। सांगलीला पूर आला, तिकडेही आम्ही 300-400 किट वाटल्या। पण आता एक सगळ्यांना धरून एक मोठी संघटना उभा करून हे काम चालू ठेवायचं।